यानंतर बातमी आहे अजित पवारांच्या एका वक्तव्याची। काही दिवसांपूर्वीच बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना चुलत्याच्या कृपेनं बरंच चाललंय असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती। त्यानंतर आता बारामतीच्या विकासावरून त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपल्या काकांवर टीका केल्याची चर्चा रंगली आहे। बारामतीमध्ये मी आतापर्यंत जेवढं काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नसल्याचा दावा अजित पवारांनी केला। परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आपला दावा आहे। तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं 52ला पहिली निवडणूक झाली असेल ना, 52च, तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं। आणि तुम्ही मला 91 पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि मी थांबणार नाहीये। तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय, मी माझी 5 वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या 5 वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार आहे। तर अजित पवारांच्या या टीकेनंतर संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। बारामतीत माझ्या एवढं काम करणारे आमदार यापुढे कोण? अजित पवार म्हणताय त्यांनी शरद पवारांना चिमटा काढलाय। 1952 पासून आमदार असलेल्या काम शरद पवारांना चिमटा काढण्यात त्यांना परवडणार नाही। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये जाहीर कार्यक्रमात बोलताना कार्यकर्ते आणि जनतेला चांगलीच तंबी दिली आहे। मला काही लोकांचा फोन येतो की दादा चुका पोटात घ्या असं लोक विनंती करतात, पण यावरूनच अजितदादांनी चांगलं सुनावलं। अरे काय पोटात घ्या, पोट फुटायला लागलंय आता असं म्हणत अजितदादांनी आक्रमक होऊन चांगलाच टोला लगावला। बारामतीमध्ये एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते। यावेळी त्यांनी ही जोरदार तंबी दिली। हा कार्यक्रम उन्हात घेतल्यामुळेही अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। तुमची मुलं काय करतायत, मुली काय करतायत, कुठे चुका होतायत का, हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे। ती पालकांनी पार पाडावी, भावंडांनी पार पाडावी, नातेवाईकांनी पार पाडावी। याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी। आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ दे दादा ते चुकलं, एकदा पोटात घ्या। अरे पोट फुटायला लागलं काय, पोटात घ्या काही सांगतात। सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही। खरं ऊन नाही, मी त्या व्हिडिओला म्हणलं की इथं कशाला उन्हात घेतलंय, तिथं आतमध्ये चांगली सावली होती, तिथं घेतलं असतं तर आम्हालाही मग बोलताना बरं वाटतं। नाही तर आम्ही बोलायचं आणि तुम्ही उन्हात तापायचं, हे काय बरोबर नाही। ती ताप माझ्यावर निघालं तर केवढ्यात मला पडेल, त्याच्यावर भीती वाटते।